नाशिकच्या उद्योजकांना दक्षिण आफ्रिकेत गुंतवणुकीची मोठी संधी. उच्चायुक्त सुखलाल आयमा इंडेक्स 2025चा शानदार सोहळ्यात शुभारंभ. नाशिक. क्रिकेट आणि व्यापार संबंधातून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचे संबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत होत असून नाशिकच्या गुंतवणूकदारांसाठी दक्षिण आफ्रिकेची दारे सतत खुली आहेत. नाशिकचे उद्योजक तेथे आपल्या कार्याचा ठसा उमटू शकतात असे प्रतिपादन दक्षिण आफ्रिकेचे भारतातील उच्चायुक्त अनिल सुखलाल यांनी केले. अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर असोसिएशन आयमातर्फे त्र्यंबक रोडवरील ठक्कर डोम येथे 4 दिवसांचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन औद्योगिक महाकुंभ आयोजित करण्यात आले असून त्याचे उद्घाटन शानदार सोहळ्याचे दक्षिण आफ्रिकेचे भारतातील उच्चायुक्त अनिल सुखलाल आणि उद्योग आयुक्त विकास दीपेंद्र सिंह कुशवाहा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुखलाल बोलत होते. 15 lakh crore of investment in Maharashtra. Prior to that year, we have signed almost MOU of 3.5 lakh crore. If we correct the MOU in last 3 years, we have signed almost 20. Participating industries and exhibitors who have showcased their capabilities with pride. Our sponsors and partners for their trust and support always. Our committee members and volunteers whose dedication has made this event possible. Because as you see, sir, the infrastructure is right from scratch what we are creating over here. So it is definitely a big European task. My government officials and dignitaries for guiding and impartation. It gives me immense pleasure and also gives a lot of responsibility. And I do not really know whether do I deserve so many words, but thank you very much, Aima, for recognizing the efforts of HAL. 47, and for that Maharashtra needs to achieve 1 trillion economy by 2028. And for achieving any growth which is double digit, there needs to be a strong backbone of industries. And MIDC stands at the core of this industrial development, because MIDC is the leading industrial development corporation in India. When cricket team was here playing a test series, I was there in Guwahati this past few days where the second test was played. And of course the Proteas beat India in the 2 test series. It was some compensation for having lost the Women's World Cup to India. But congratulations to India for your performance in the Women's World Cup. But it's not just a game of cricket that binds us. It's more than cricket. When a match is played between South Africa and India, it is also binding the people of South Africa and India. Here, my sister, my parents, and my wife here. I thank all the sponsors, the title sponsor, Deepak Ji Builder, and developers, our main sponsor, HL. A big thanks to Saket Chaturvedi sir and Javed Ali sir and his entire team for sponsoring us always. Thank you very much. Our phone. व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष ललित बुब, आयमा इंडेक्स 2025 चे चेअरमन वरुण तलवार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, MIDCचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, HALचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी, दक्षिण आफ्रिकेच्या उच्चायुक्तालयातील विपणन अधिकारी सोनू प्रभाकर, सोमालियाच्या दूतावासातील काउन्सिलर आब्दी रिसाक सैदनूर, GTTCIचे संस्थापक अध्यक्ष गौरव गुप्ता, तैत्रा मुंबईचे संचालक विकलीन समीर खले, अभिषेक नायर, दीपक बिल्डर्सच्या संचालिका वेदश्री चंदे, निमाचे अध्यक्ष आशिष नहार, आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, सरचिटणीस प्रमोद वाघ, BOPP चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, IPP निखिल पांचाळ, सचिव हर्षद बेळे, योगिता आहेर, कोषाध्यक्ष गोविंदा झा, सूरज आव्हाड, नागेश पिंगळे, अभिषेक व्यास, जगदीश पाटील, रवी महादेवकर, श्वेता चांडक, मनीष रावल, दिलीप वाघ आदी होते. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचे परस्पर संबंध दीर्घकाळापासून सौहार्दाचे असल्याचे सांगून सुखलाल यांनी महात्मा गांधी यांच्या दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्याची आठवण करून दिली. कठीण काळातही भारत दक्षिण आफ्रिकेच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. यावरून उभय देशांचे परस्पर संबंध किती घनिष्ठ आहेत याची प्रचिती येते. भारत आणि दक्षिण आफ्रिका उद्योग क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवित आहेत. औद्योगिक विकासाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने गडुरझेप घेतली आहे. थेट गुंतवणुकीच्या बाबतीतही महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे सांगून त्यांनी त्याबाबतची आकडेवारी सादर करून पाहुण्यांना चकित केलं. महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांना आम्ही आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असतो असे नमूद करून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे महत्त्वपूर्ण इंजिन असल्याचे MIDCचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी बोलताना सांगितले.
तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्या भाषणात सांगितले. HALचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी यांनी संरक्षण क्षेत्रात HALचे महत्त्व किती अगाध आहे हे सांगताना विविध उपक्रमांची माहिती दिली. आयमाचे नाशकात औद्योगिक प्रदर्शन सुरू झाले आणि शुभारंभाच्या दिवशीच 15 गुंतवणूकदारांनी 1332 कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केल्याने शुभसंकेतच म्हणावे लागतील, असे आयोजकांनी सांगितले. या सर्व गुंतवणूकदारांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास आयमा संस्थापक भास्कर कोतवाल, माजी अध्यक्ष रमेश पवार, बिपिन बटाविया, JR वाघ, धनंजय बेडे, संदीप सोनार, विवेक पाटील, राजेंद्र अहिरे, अविनाश मराठे, जयदीप अलिमचंदानी, जगदीश पाटील, हेमंत खोंड, राधाकृष्ण नाईकवाडे, रवींद्र झोपे, अविनाश बोडके, राहुल गांगुर्डे, जयंत पगार, कुंदन डरंगे, धीरज वडनेरे, अभिषेक व्यास, श्रीलाल पांडे, अजय यादव, रवी श्यामदासांनी, विनोद कुंभार, आलोक कनांनी, करणसिंग पाटील, रणजित सानप, सुमित तिवारी, कमलेश उशीर, वेदांत राठी, मनोज मुळे, चेंबरचे संजय सोनवणे, नाईसचे रमेश वैश्य, निवेकचे मंगेश पाटणकर, विविध असोसिएशनचे अधिकारी व शासकीय अधिकारी व उद्योजक उपस्थित होते. आज आयमा इंडेक्स 2025 च्या खात्यात साऊथ आफ्रिकाचे एम्बेसीच्या उपस्थितीत आणि माननीय डेव्हलपमेंट कमिशनर इंडस्ट्रीज इंद्रजी कुशवा यांच्या हस्ते आज येथे उद्घाटन झालेलं आहे. आयमा इंडेक्स 2025 याचं जर आपण आकलन केलं तर एक अतिशय सुंदर असं इन्फ्रास्ट्रक्चर जे पूर्ण एअर कंडिशन डोम आहे आणि तसेच त्याला साजेचेच असे चांगले स्टॉल्स इंडस्ट्रीजनी या ठिकाणी उभारलेले आहेत आणि त्या स्टॉल्समध्ये त्यांचे जे प्रोडक्ट जे त्यांनी डिस्प्ले केलेले आहेत, आम्ही आता व्हिजिट करत होतो तेव्हा बघितले तर अतिशय नाविन्यपूर्ण असे काही प्रोजेक्ट्स आणि प्रोडक्ट्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि जे आम्ही सर्वांनी मिळून जे एक अपेक्षा आणि एक उद्देश ठेवलेला आहे 2025साठी की नाशिकला नंबर 1 डेस्टिनेशन बनवायचं आहे आम्हाला, ते आम्ही सर्वांनी या ठिकाणी साध्य होताना आम्ही बघत आहोत आणि 30,000 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक आपल्याला 2025 या साली आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळालेली आहे आणि लवकरच आज कुशवा साहेबांचं बोलणं झाल्याप्रमाणे की एक मोठा प्रोजेक्ट जे जेवढे आत्ता गुंतवणूक झाली त्याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट म्हणजे जवळजवळ 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक येत्या काही दिवसात आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळणार आहे. ही एक आनंदाची बाब या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आणि संपूर्ण आयमा टीमला माझ्यातर्फे आणि नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमातर्फे शुभेच्छा देतो आणि नक्कीच एक नवीन नाशिकच्या विकासासाठी एक नवीन South Africa to Nashik to look at investment opportunities. I believe there are a number of areas where there are complementarities where our business people can look at joint ventures and investing in each other's respective countries. The ICT and technological sector is a typical area. Agriculture and agro-processing is another very important area. Infrastructure and the energy sector, as well as, of course, Nashik is a defense hub with Hindustan Aeronautic Limited being housed here. I believe the defense sector is another sector where we can look at cooperation between India and South Africa. And of course, tourism. Nashik is a major pilgrimage site. You are also the key wine growing region of India, and like South Africa, we are also a major wine producing country. I think we can also look at joint collaborations in this sector as well. So all in all, I believe it's been a great privilege to be here, to be part of this vibrant investment Mahakumbh, and I'm positive that there will be major developments coming out of this interaction between South Africa and Nashik, and we look at exploring joint opportunities in the economic space for the mutual benefit of both Nashik and South Africa. Thank you for नाशिक येथे आयमाने आयोजित केलेले हे इन्व्हेस्टमेंट महाकुंभसाठी मी आयमाची टीम आणि सर्व नाशिककरांना शुभेच्छा देतो आणि मला खात्री आहे की या अशा प्रकारचे आयोजनामुळे नाशिकमध्ये इन्व्हेस्टमेंट पोटेन्शियल चांगला मिळेल. नाशिकमध्ये असलेले जे पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलला आपल्याला टॅप करता येईल, जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट नाशिकला आणता येईल आणि नाशिक महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जे प्रिफर्ड डेस्टिनेशन फॉर इन्व्हेस्टमेंट आहे त्यामध्ये
Wi-Fi services, and we are spreading 4 lakh SMS per day 3 times for 4 days just for IMA promotion, so that more and more people come to IMA and enjoy and have a enriching experience. बिकॉज जब तक लोगों को पता नहीं चलेगा वो चीज़ सेल नहीं हो सकती है. तो मार्केटिंग आईमा बहुत अच्छा कर रहा है. दे हैव ब्रॉट इंडस्ट्री पीपल एंड एडमिनिस्ट्रेशन एंड टेलीकॉम एंड लॉट्स मोर पीपल टुगेदर. ये बहुत अच्छी शुरुआत है एंड वी हैव जस्ट एंटर्ड आईमा इन ए वेरी बिग वे एंड थैंक यू वेरी मच. वी विल बी स्टेइंग विद आईमा फॉर अ लॉन्ग टाइम एंड ऑल नीमा भी अगर आएंगे उनके साथ भी स्टे करेंगे. थैंक यू वेरी मच. इंडेक्स 2025 हे जे इन्व्हेस्टमेंट महाकुंभ आहे त्याच्या माध्यमातून अतिशय चांगला असा उपक्रम आयमानं नाशिककरांना दिलेला आहे. मला असं वाटतं की आत्तापर्यंत अनेक प्रदर्शनं झाली, प्रत्येक वेळेस घोषणा झाल्या की आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रदर्शन करू, पण आज इथे आल्यानंतर खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रदर्शन हे नाशिकमध्ये पहिल्यांदा भरल्याचं दर्शन सगळ्यांना होतं. ते AC डोम असतील, वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी, त्यांचे आलेले स्टॉल, खऱ्या अर्थानं आज हे प्रदर्शन फक्त नाशिकपुरतं नाही, उत्तर महाराष्ट्रापुरतं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला खुशावं असं हे प्रदर्शन आहे. मी आयमाचे टीमचे लीडर ललित बुक, त्याचबरोबर या आयमा इंडेक्सचे वरुणजी तलवार, गोपाळेजी आणि यांचे एंटायर टीम यांचं अभिनंदन करतो की असं सुंदर असं प्रदर्शन आपण नाशिककरांना दिलेलं आहे. आणि मी नाशिककरांना आव्हान करतो या इंडस्ट्रियल एक्झिबिशनचं आपण निश्चितपणानं इथं व्हिजिट करून या सर्व स्टॉल धारकांना प्रोत्साहित करावं आणि नाशिक इंडस्ट्री किती मोठ्या पद्धतीनं वेगाने वाढते याचं दर्शन घ्यावं. एवढंच मी आजच्या निमित्ताने आपल्याला. मी राहुल कुलकर्णी, नाशिक इंजिनिअरिंग कस्टमर केअरच्या बोलतो आहे. आजचा जो आयमा जो उपक्रम आहे, आयमा एक्झिबिशन, आयमा इंडस्ट्री 2025, तर यात आम्ही पार्टिसिपेट केलं आहे. तर यातून निश्चितच आम्हाला चांगला लाभ होईल आणि आम्हाला आशा आपलं मनोगत मी राजकिरण शिंपी, प्रोडक्टिव्ह टेक्निकल सर्व्हिसेसतर्फे आयमामध्ये स्टॉल बुक केले. आम्ही कंप्लीट सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो इंडस्ट्रियल फ्लुइड्समध्ये, कटिंग टूल्समध्ये आणि ग्राइंडिंग व्हील्समध्ये. तर आयमाचं हे जे आता नियोजन आहे या वर्षाचं ते अत्याधुनिक आणि खूपच चांगल्या पद्धतीने करण्यात आलं आणि कम्पेअर टू लास्ट इयर मी बघतो की खूप साऱ्या सुविधा नवीन ॲड करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्याने बऱ्याच अंशी लोकांना जी होणारी सोय आहे ती चांगल्या पद्धतीने मॅनेज करण्यात आली. तर मला वाटतं की हा शो खूप चांगला सक्सेस होईल आणि आयमाच्या पूर्ण टीमला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आजचा आयमा 2025 एक्झिबिशनचा पहिला दिवस आहे आणि आम्ही मायक्रोटेक सिस्टीम्सने स्टॉलला मांडता येते ऑटोमेशनच्या संदर्भात आणि आम्ही सर्वांना वेलकम करतो इथे की हे खूप मोठं आणि चांगलं एक्झिबिशन आहे आणि सर्वांनी या एक्झिबिशनचा लाभ घ्यावा. आम्ही ऑटोमेशन प्रॉडक्ट्समध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनवतो. जसं ऑटोमेशन, इन्स्ट्रुमेंटेशन आणि मेकॅट्रॉनिक्स या तिन्ही क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो. ऑटोमेशनमध्ये कंट्रोल पॅनल्स बनवतो, इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये वेगवेगळे लेवल कंट्रोलर, टेम्परेचर कंट्रोलर, प्रेशर सेन्सर असे बनवतो आणि मेकॅट्रॉनिक्स सेक्शन आहे आमचं, त्याच्यामध्ये स्पेशल पर्पज मशीन बनवतो. म्हणजे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि IT अशा पूर्ण क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो. याच्यामध्ये हे नवीन प्रकारचे आम्ही सेन्सर आणलेले आहेत. याला वायरलेस सेन्सर आहे. याच्यामधले प्रेशरचा जो डाटा आहे तो वायरलेस पद्धतीने कॉम्प्युटरमध्ये पाठवला जाईल. IoT बेस्ड हे सेन्सर आहेत. हा लेवल सेन्सर आहे. हा लेवल सेन्सरचा आहे सेम डाटा आपण IoTच्या पद्धतीने कॉम्प्युटरवर, वेबसाईटवर पाठवू शकतो. त्याच्या जे अलार्म्स येतात त्याच्या आपण मेल करू शकतो किंवा SMS करू शकतो. आमचं एक स्पेशल प्रॉडक्ट आहे वॉटर लेवल कंट्रोलर.
बिल्डिंगमधली जी मोटर असते ती ऑटोमॅटिक चालू आणि बंद करण्याचं काम हे कंट्रोलर करतं. याच्यात ही खालची टँक दाखवली आहे. खालच्या टाकीमध्ये सेन्सर लावलेले असतात, तसंच ओव्हरहेड टँकमध्ये सेन्सर असतात आणि हा कंट्रोलर लावलेला असतो. वरच्या टाकीतलं पाणी निम्म्याच्या लेवलच्या खाली गेलं की मोटर आपोआप चालू होते, टँक फुल झाली की बंद होते. तसंच खालच्या टाकीमधले पाणी संपायला आलं की मोटर आपोआप बंद होते. हे प्रॉडक्ट आम्ही 1995 पासून बनवतो. आत्ता असे 10,000च्या वरती आमचे सॅटिस्फाईड कस्टमर्स आहेत. याच्यात नवीन इम्प्रूव्हमेंट म्हणून आम्ही वायरलेस टेक्नॉलॉजीचा कंट्रोलर बनवलेला आहे. हा बघा, हा वायरलेस कंट्रोलर आहे. ज्याच्यामध्ये जी केबल टाकायला लागते ती सुद्धा अवॉइड होते. अशा पद्धतीचं ऑटोमेशनचं काम आहे मी सतत करत असतो. स्वतःचे इन्स्ट्रुमेंट्स बनवतो आणि कस्टमरला ऑटोमेशन क्षेत्रामध्ये सॅटिस्फाय करायचा मॅक्झिमम आम्ही प्रयत्न करतो. आमच्या कंपनीचं नाव आहे मायक्रोटेक सिस्टीम सर्व्हिसेस आणि आमचं डेडिकेशन फॉर ऑटोमेशन हे ब्रीदवाक्य आहे. म्हणजे ऑटोमेशनसाठी डेडिकेशन करतो. तर तुम्ही या एक्झिबिशनला विजिट करावी अशी आमची विनंती आहे. थँक्यू व्हेरी मच. आपलं मनोबत आजच्या या आयमा इंडेक्स 2025 इन्व्हेस्टमेंट महाकुंभसाठी सगळे आपले राज्याचे डेव्हलपमेंट कमिशनर आदरणीय कुशवाहा सर, देवादेशदेवी आदरणीय कुंभार सर, विविध देशातील या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटसाठी आलेले सर्व पदाधिकारी आणि सर्व नाशिक जिल्हा तसेच राज्यातील उपदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आणि आपल्याला माहिती आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये आता लवकरच महाकुंभमेळा घातलेला आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी नाशिकमध्ये उद्योगाचं चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण व्हावं, विकास त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचा परिसराचा व्हावा यासाठी इंडेक्स आयमा संघटनेने जो इंडेक्स 2025 या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यासाठी हा चांगल्या प्रकारचे आम्ही आमच्या NICC मार्फत आणि शासनामार्फत या ठिकाणी सुरू करू इच्छितो. येणाऱ्या काळामध्ये आपल्या नाशिक जिल्हा व परिसराचा औद्योगिक विकास व्हावा ही धन्यवाद. निमाच्या आजच्या या स्टॉलचं उद्घाटन झालेलं आहे आणि निमाच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या खूप चांगल्या ह्याच्यात चाललेल्या आहेत. निमाच्या पुढील ॲक्टिव्हिटीजसाठी मी माझ्यातर्फे व महावितरणतर्फे शुभेच्छा देतो. शॉर्ट अँड स्वीट एकदम. ॲप आज त्यांनी लॉन्च केलं आहे, महावितरणतर्फे मी शुभेच्छा देतो. या ॲपवरती सगळ्याच सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर मला वाटतं सगळ्या इंडस्ट्रीच्या लोकांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि स्टार न्यूज चॅनलसाठी नानासाहेब देवरे.